नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। या पापड खायला बसलेले आहे। आईने आत्ताच पापड तळलेले आहेत जेवणासाठी। तर मला असा नुसता पापड खायला खूप जास्त आवडतं आणि आपण जे पापड बनवलेले आहेत तीच पापड आहेत। कसले उमलतात आणि तीळ वगैरे टाकलेले आहे, त्याच्यामुळे तीळ सुद्धा छान वाटतात आणि तेलामध्ये अजिबात तीळ निघत नाहीये। आम्हाला तेच वाटलं की तेलामध्ये तीळ निघतील की काय, पण अजिबात निघाले नाही। मस्त पापड वाटते, बघू शकताय। आता मी खाते आहे। जेवणाची तयारी चालू आहे। पापड तळले, भाजी असते की पापड वगैरे लागतोच ना, म्हणून आईने पापड तळले। आता तूप बनवते घरचं, कारण की आई आली की आम्ही दूध वगैरे जास्त आणतो, त्यामुळे दुधाची साय जास्त झालेली आहे। तर आई घरचं साजूक तूप बनवते। फ्रीज आलेला आहे तो नाईट करून, त्यामुळे तो झोपलेला आहे। तो थोड्या वेळात उठेल जेवायला वगैरे। आता जायचं आहे मार्केटमध्ये। आई जाऊन आली सकाळीच। आई बोलवती गर्दी आहे खूप कांदे वगैरे घ्यायला, मला पण घ्यायचे आहेत। आईनी घरी तिकडे गावातल्या घरी घेऊन ठेवले, त्यांना लागतील म्हणून मला घ्यायचे आहेत। आता प्रीत उठल्यानंतर जाईन मी कांदे बटाटे सगळं आणण्यासाठी। भाजी 2 आठवडे मी गेलेच नाही मार्केटमध्ये म्हणजे भाजी आणण्यासाठी। तर नाईट असली की ह्याला काही डबा लागत नाही। बाकीच्या शिफ्टला फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट म्हणजे सकाळची ड्युटी आणि दुपारची ड्युटी असते की त्याला डबा लागतो, त्यामुळे डब्याचं काही टेन्शन नव्हतं। आता नाईट संपल्यानंतर परत त्यांना डबा लागेल, त्यामुळे भाजी वगैरे आणून ठेवायची आहे। पाऊस पडू नको बस एवढंच माझं म्हणणं आहे, कारण की मग बाजारात गेल्यानंतर आणि मग सगळं असं पाऊस, छत्री पकडायची काय घ्यायचं आणि सगळं चिकचिक होतं, ते मला आवडत नाही। पाऊस नसू दे, सकाळपासून तर नाहीये, बघूया, कारण का संध्याकाळी आजकाल येतो ना, असं आहे। त्या पापड खाते मी। आईने ठेवलेला आहे इथे लोणी, म्हणजे थोड्या वेळाने तूप होईल तयार। खूप लोणी होते ना बऱ्यापैकी, आता आलं बऱ्यापैकी मेल्ट होतंय। गॅस एकदम स्लो आहे, स्लो गॅसवरच ती करते। आई कालथा राहू दे ना असाच, ओके हा ठीक आहे। वास येईल मस्त तुपाचा घरगुती। आणि आज आहे जेवायला हरभऱ्याची भाजी, सुकी भाजी आहे। ते लक्ष ठेवून आहे मी, इथेच उभी आहे। तूप पटकन रेडी होईल, नाही तर मग उतून जातो कधी कधी, पण असं कालथा ठेवल्यानंतर नाही जात बहुतेक, तरी खाली सांडत नाही। कोणाकोणाला तुपाचा वास आवडतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आई तू काय करतेस? मेथीची भाजी आणली बाजारातून, ती लवकर खराब होते ना, लवकर खराब होते, करायला पाहिजे। तर आई लवकरच जाऊन आली बाजारात, तर ती भाजी घेऊन आलेली आहे। मला जायचं आहे अजून, तर कापते। आई एकदम निवांत शांत बसून भाजी कापत असते, म्हणजे ते खडे वगैरे असतात नाही, मेथी खडे असतात ना, ती कशी वाळू मध्ये असते, रेतीमध्ये पटकन येते। ओके, निवांत भाजी कापते। आणि इकडे केळी आणलेली आहे, ती धुवून सुकट ठेवली। बाजारात जाऊन आलेली आहे मी, सामान काढते। आज आम्हाला जायला तसा उशीर झाला, कारण की प्रीत होता झोपलेला, त्यामुळे आम्ही किती वाजता गेलो रे? 4:30 वाजले, 4:30 वाजता गेले। त्यामुळे भाजी काय आम्हाला ऑलमोस्ट बाजार उलगला होता, पण आम्ही कांदे बटाटी मात्र आणून ठेवली, कारण की आता पावसाळा सुरू झाला, जून चालू झाला आहे ना। पावसाळा येतोय तर कांदे आणि बटाटे आता महाग होणार, आणि लसूण तर त्याचा भाव गगनाला भिडणार। बाजारामध्ये कांदे आता थोडे आणतोय, काही मंडळी जी आहेत ती पोतं घेतात 50 किलोचं डायरेक्ट, पण ते सांभाळायला लागतं भरपूर, नाहीतर एखाद खराब झालं तर सगळे खराब होतात। त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासून तर आम्ही आता आणायचंच बंद केलं। आणि ही अशी खरेदी केली, कांदे बटाटी 8 किलो कांदे आणलेत, असे ठेवलेत, म्हणजे मला 2 आठवडे जायला नको, पण आम्ही कांदे जास्त खातो ना, कांदा सगळ्यात कांदा लागतो आपल्याला, कांदा टोमॅटो लागतोच आपल्याला, असं आहे। ऑलमोस्ट सर्वांनाच लागतो आजकाल। खोबरं आणलं, खोबरं संपलं होतं, थोडी खरेदी केली बाजारातली। काय आणणार आपण, कुठेही गेलो तरी पण आपल्या संसारासाठी सगळ्या गोष्टी घेऊन येणार नाही। तर लग्न झाल्यानंतर तसंच असतं, मुलगी सासरी गेली, बघ ना आई, मी आधी बाजारात जायला पिशवी तरी घ्यायचे का,
काय ग आईकडे कॅमेराकडे विचार आईला एक पिशवी दिली का नाही, तू घे आई, माझ्याकडे नको पिशवी. आणि आता बघ आता गळ्यात टाकून पिशवी घेऊन जाते. गळ्यात काय कुठे कुठे टांगते पिशव्या, गाडीला टांगते. आता मुलगी संसाराला लागलेली आहे त्याच्यामुळे फायनली त्याच्यामुळे काय सगळं मुलीला आणायला लागतं. प्लस मुलगी आता सगळं करते स्वतः, हे नाही. लिंबू पासून ते कांद्यापर्यंत. अर्धी लिंबू दुसरीकडे आहेत, अर्धी लिंबू इकडे आहेत. आमच्या पिशव्या मी 3 नेल्या होत्या कारण कांदे बटाटेच वजन झालेलं. बाजारात एवढी गर्दी होती की भाजीच नाही राहिली शिल्लक आज. आणि आता खराब भाजी येते म्हणजे पावसामुळे भाजी येणं जरा कमी झालंय मार्केटमध्ये. मुंबई साईडला असे शॉप असतात आतमध्ये, मग सुकी भाजी. पण गावा साईडला असं नाही, पूर्ण असा बाजार भरतो आठवड्याचा. त्याच्यामुळे पाऊस आला की भाजी पण भिजते, हे नाही. त्याच्यामुळे मला घ्यायला थोडंसं वेगळं वाटतं. आणि पाऊस असला की मला अजिबात आवडत नाही बाजारात जायला. सगळं चिकचिक असतं, पायाखाली कधी टोमॅटो येतो, कधी बटाटा येतो. तू उचलायचं टाकायचं पोत्यात. तर अशी माझी खरेदी झालेली आहे. लसूण पण आणलेला आहे 1 किलो. मागच्या बाजारी पण आणला होता, 2 बाजारी. तर बसले आणि सगळं ठेवते. लसूण पण सोलून ठेवू, नाही ऊब येईल ना अशी. पिशवीतून काढ प्लास्टिकच्या, है ना. मोकळ्या ठेवलं का हवा लागते. मगाशी पिशवी ठेवलेली ना, डब्बा कुठे आहे? तो एक होता ना, लसूण आणून ठेवलेला आहे आम्ही. प्लास्टिकच्या पिशवीतून काढायचं. दुसरं काय लसूण भरपूर झाला, आता आणायला नको, है ना. आणि सुट्टा पण आहे ना इथं. हा सुट्टा पण ठेवला, सुट्टा पण आहे. लिंबट हा सुट्टा पहिला तो मगाशी मी साफ केला. बघू कोणी साफ केला? तो नवऱ्याने माझ्या साफ केला. प्रीत मला मदत करतो. आता काय करणार, संसार दोघांचा आहे, मग दोघांनी मदत करायला पाहिजे, है ना. पाहिजे. पण प्रीतला आमचं सगळं सांगावं लागतं. प्रीत कर ना जराची मदत, की प्रीत करतो. स्क्रिप्टेड आहे सगळं. काय सर्व स्क्रिप्टेड आहे, सांगायला कशाला पाहिजे मला. स्क्रिप्टेड सांगत होतं तुला मी आता. हे ठेवायचंय मला. सगळं आवरून घे आणि आता संध्याकाळचं रुटीन तुझं चालू कर. आता आई पप्पा त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही. पण आज काय जेवायला आहे? आज जेवायला भजी करायची. उपवास असला ना की काय बनवायचं असं टेन्शन. मेथीची भाजी बनवली. मेथीची भाजी म्हणजे प्रीतला आवडते खूप जास्त. प्रीत आवडते ना तुला? आवडते. त्याच्यासोबत अशी गरम गरम भाकरी असेल तर मजाच वेगळी असते. आई इथे भजीची तयारी करते, कांदा कापते. आणि हे आहे आळशी. तर आळशी आम्ही ना कशा प्रकारे बनवतो मला दाखवतो. ही जी आळशी आहे ना ती पूर्ण टोपामध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये आई लिंब पिळते. 1 तासभर ठेवायला पाहिजे. लिंब लावून 1 तास ठेवायचं आळशीला. आणि मग ती भाजायची आहे आपल्याला तव्यावर. स्लो गॅस करून ठेवायचं. मीठ नको, पाहिजे असलं तर मीठ टाकायचं, नसलं तर आपल्याला नको आहे ना मीठ. नुसतं लिंब. तर ही आळशी आहे, ही पण आहे. एवढी आळशी. त्याच्यामध्ये आई लिंब पिळेल आणि 1 तास तसंच लावून ठेवायचं. म्हणजे ती आळशी जी आहे ना ती फुगते अशी, है ना. आणि मग ती आपल्याला तव्यावर भाजायची आहे आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायची. कशी आंबट अशी मस्त लागते आळशी खायला, हे नाही. चांगली वाटते ना खायला, छान वाटते खायला. अशी तुम्ही ट्राय करा. अशी आम्ही बरणीमध्ये भरून ठेवू. अजून तुम्हाला दाखवते, पण पहिली स्टेप दाखवली तुम्हाला की आम्ही आळशी कशा प्रकारे करतो खाण्यासाठी. लिंब लावते त्याच्यामध्ये, म्हणजे टाकते. अशी मस्त लागते ना, खायची वाटते. अशी सिंपल खायची नाही वाटत. 1 तासभर लिंब जिरतं आणि आंबट जरा बरं वाटतं. थांब मला बी काढू दे. मस्त मिक्स करायचं आणि भाजायचं तिला. आणि जशी आपण बडीशोप खातो ना तशी ही आळशी खायची, चांगली असते, है नाही. केसानं चांगली असते. तर बरणी भरून ठेवेन, तुम्हाला दाखवेन. आता जास्त लिंब लावून ठेवते 1 तास आणि मग त्याच्यानंतर मग भाजून घेईन तिला. मला आठवण आली की तुमच्यासोबत पण मी शेअर करते की मी आळशी कशा प्रकारे खाते ते. ठेवायचं असंच. आणि इकडे आईची भजीची तयारी चालू आहे. आज गरम गरम भजी. पातळ कांदा कापलाय, कापून देते. मग आता होईल भाजी ना त्याच्यात. बटाटा आणि कांदा. बटाट्याची वेगळी, कांद्याची वेगळी करते. ओके. आळशी थोडी आपली जरा जास्त आहे त्याच्यामुळे लिंब पण लागेल. आता 1.5 लिंब ना, 1 लिंब पिळलेला. आईने अजून अर्धा लिंब मला द्यायला सांगितला. म्हणजे पूर्ण जी आळशी आहे ती भिजली पाहिजे, है ना. पाण्यामध्ये बऱ्यापैकी भिजले, पण अजून हवी बोलते आई. आणि किंचित थोडंसं मीठ टाकलंय ना आपण चवीसाठी थोडंसं एकदम. आता दुसरं लिंब. ठीक आहे. पप्पा बनवतायत कांद्याची भजी.
भजी आणि मिरची सुद्धा घेतलेली आहे. आणि इथे मी बटाटे त्यांना पातळ अशी कापून दिलेली आहेत बटाट्याची भजी करण्यासाठी. पाकडी तिकडी झालीत पण ठीक आहे, पातळ कापलीत जरा. आणि ही आहे कांद्याची भजी. आताच प्रीत गेलेला आहे कामाला. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि तो गेल्यानंतर लगेच भांडी घासून घेतली मी. ओटा एकदम साफ केलेला आहे. आणि आता मगाशी जी आपण आळशी जी 1 तास भिजत ठेवली होती, लिंबाचं पाणी लिंबाचं रस लावून जी आळशी ठेवली होती ती आता मी तव्यामध्ये भाजायला घेते. किती मिनिटं भाजायची आपल्याला? 10 मिनिटं भाजली. 10 मिनिटं स्लो गॅसवर एकदम अशी कडक होईपर्यंत ना, थोडीशी कुरकुरीत अशी. जास्त पण ना मग जास्त करपली तर मग कडू लागते. तर आईच्या ऑब्झर्वेशन मध्येच मी सगळं करते, तिला दाखवते. आता भाजायला घेते. प्लस उद्याचं तयारी सुद्धा करायची, म्हणजे वाटण जरा भाजून घ्यायचं आहे. खोबरं कापलेलं आहे आणि कांदा ते पहिले परतून घेते आणि मग मिक्सरला लावायचं की वाटण सुद्धा रेडी होईल. तर अशी संध्याकाळची म्हणजे रात्रीची कामं आहेत. उद्या सकाळची जी आहेत ती. भांडीचं पहिले करून घेतलं. भांडी म्हणजे ओटा क्लिअर असला की मग काम करायला मजा वाटते. आता चला पटकन आळशी भाजून घेऊया. मग थंड करत ठेवू तिला आणि मग डब्यामध्ये भरू. मग अशी आळशी खायला मस्त लागते, अशी आंबट आंबट. का लिंबाचा रस लावलेला आहे आपण त्याला. अशी आळशी तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त लागते. आळशी भाजून घेऊया आपण. आणि तिने लिंबाचा रस लावून ठेवला होता, त्यामुळे आळशी जी आहे ती मस्त अशी फुगलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आईने चिमूटभर हळद सुद्धा टाकलेली आहे, हे नाही? हळद आणि मीठ टाकलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा पिवळा कलर आलेला आहे. आणि लिंबा पिळून ठेवलेला आहे. तर मस्त गॅस लो आहे आपला, त्याच्यावर आपण भाजून घ्यायचं आहे. आणि इकडे जे आहे वाटणाची तयारी चालू आहे, म्हणजे खोबरं बारीक केलेलं आहे आणि कांदा. तर हे भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावायचं की आपलं वाटण सुद्धा रेडी होईल. असं चालू आहे. आणि इकडे जो आईने तूप केला होता तो सुद्धा रेडी झालेला आहे. तिने फ्रीजरला पण ठेवला, गार झालेला आहे. तर तिने फ्रीजरला ठेवला होता. तर थोडासा झालाय पण बऱ्यापैकी आहे. अर्धी वाटी भरले नाही, घरचं साजूक तूप. चमचा टाकलं तर वास छान येतो ना. तर इकडे लक्ष आहे माझं आळशीकडे. आळशी भाजून घेते.